नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा विज्ञान भाग दुसरा. याच्यामध्ये चौथा लेसन ज्याचं नाव आहे पर्यावरणीय व्यवस्थापन म्हणजे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. आपण यापूर्वीच्या सेशनमध्ये पाहिलं की जैविक आणि अजैविक घटक यांच्यात कशा प्रकारे आंतरक्रिया होते. मी तुम्हाला तिथे सांगितलं की जैविक घटक म्हणजे याच्यामध्ये ऑर्गॅनिझम असू शकतात किंवा वनस्पती असू शकते आणि ती ज्या मातीमध्ये वाढते ते म्हणजे अजैविक घटक झाले. म्हणजे जैविक घटक आणि अजैविक घटक एकमेकांवर अवलंबून असतात. त्याचप्रमाणे आपण बघितलं अन्न साखळी म्हणजे काय. ऍक्च्युअली आपण अन्न साखळीविषयी 8व्या इयत्तेत पाहिलेलं आहेच. अन्न जाळी कशी निर्माण होतात आणि वेगवेगळ्या परिसंस्था परिस्थितीचा अभ्यास म्हणजे काय याच्याविषयी सुद्धा आपण गेल्या पहिल्या सेशन मध्ये पाहिलेलं आहे. आता आपण याच्या पुढील सेशन पाहतोय की ज्याच्यामध्ये यांच्यात आंतरक्रिया कशा प्रकारे होते त्याविषयी सुद्धा आपण स्टडी करणार आहोत. चला तर मग बघूया पर्यावरणीय व्यवस्थापन. इथे बघा, पर्यावरणातील जलचक्र म्हणजे पाणी. आपल्याला माहिती आहे पाण्याची वाफ होते. समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन म्हणजे बाष्पीभवन होऊन ते वाफ उंच उंच जाते आणि त्याच्यापासून ढग निर्मिती होते. परत त्या ढगाला थंडावा लागला की त्याच्यापासून परत एकदा पाणी पडतं म्हणजे हे झालं जलचक्र. विविध वायू चक्रे, जसं आपण ऑक्सिजनचं चक्र बघितलं होतं, नायट्रोजनचं चक्र बघितलं होतं, कार्बन चक्र, अशा विविध प्रकारच्या चक्रांविषयी आपण बघितलं होतं की नैसर्गिक चक्रे अखंडपणे चालू राहिली तरच पर्यावरणाचे संतुलन टिकून राहते. परिसंस्थेतील विविध अन्न साखळ्यांमुळे ही पर्यावरण संतुलन कायम राहते. लक्षात घ्या, ज्याप्रमाणे ही नैसर्गिक चक्र वायू चक्र जे आहेत ती महत्वाची आहेत, त्याप्रमाणे परिसंस्था सुद्धा महत्वाची आहे. म्हणजेच पर्यावरणामध्ये संतुलन टिकून राहायचं असेल तर ही दोन्ही प्रकारची चक्र अविरतपणे चालू राहणं खूप महत्वाचं आहे. इथे बघा, पर्यावरण संवर्धन म्हणजे आपण एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन कसं करायचं आहे. बघा, पर्यावरणामध्ये असणारे काही नैसर्गिक घटक आणि काही मानवनिर्मित दूषित घटक जेव्हा पर्यावरण हानी पोहोचवतात तेव्हा पर्यावरणामध्ये समाविष्ट अनेक घटकांमध्ये असमतोल निर्माण होतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की मानव हा वेल डेव्हलप्ड ब्रेन असलेला एकमेव प्राणी या पृथ्वीवर आहे आणि तो आपल्या बुद्धीचा वापर करून विविध प्रकारच्या गोष्टी निर्माण करत असतो. जसे की व्हेइकल्स आपण बघतोय, कार्स बघतोय किंवा बाईक्स बघतोय किंवा त्यांनी अंतराळात जाण्यासाठी घेतलेल्या रॉकेटचा शोध बघतोय. अशा विविध प्रकारच्या गोष्टींपासून इथे पर्यावरणामध्ये प्रदूषण तयार होतं आणि त्याच्यामुळे अनेक घटकांमध्ये असमतोल म्हणजे इम्बॅलन्स निर्माण होतो आणि त्याचा परिणाम हा त्या घटकांच्याच मुख्यत्वे जैविक घटकांच्या अस्तित्वावर होतो. म्हणजे वनस्पती असेल किंवा इतर छोटे मोठे कीटाणू असतील किंवा इतर प्राणी किंवा पक्षी असतील, आपण सुद्धा त्यामध्ये झालो तर ह्यांच्या ऱ्हासाला कारणीभूत आपणच आहोत. म्हणजेच कसे काय तर आपण प्रदूषण निर्माण करतो आणि प्रदूषण निर्माण झाल्यामुळे अशा प्रकारच्या घटकांवर त्याचा परिणाम होत असतो. इथे बघा, पर्यावरणात कोणकोणते चक्र असतात याच्याविषयी आपण बघितलेलं आहे की जलचक्र, वायुचक्र, कार्बन चक्र. निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचे अस्तित्व ही अशक्यप्राय बाब आहे. त्यामुळे नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल बिघडू न देता त्याचे जतन करणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. असे म्हटले जाते की आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नसून ती आपल्याला पुढच्या पिढीकडून उसनवार मिळालेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला तर आपल्याला पुढल्या पिढीसाठी ही पृथ्वी सांभाळून ठेवायला हवी. आपण बऱ्याच वेळा ऐकत असतो की अंटार्क्टिकाला ओझोनच्या लेअरला इथे भोग पडलेला आहे आणि त्याच्यामुळे अतिनील किरण सूर्यापासून येणारी अल्ट्राव्हायोलेट रेज ही पृथ्वीवर येऊन कॅन्सर सारखे भयानक आजार इथे तयार करणार आहेत. तर अशा वेळेला आपणच या पृथ्वीच्या पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरतोय. याचं कारण आपण वेगळ्या प्रकारचे शोध लावतोय. याच्यापासून कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बन मोनॉक्साईड अशा प्रकारचे वायू निर्माण होतात आणि त्या वायूमुळे आता म्हणजे हरितगृह इफेक्टमुळे टेम्परेचर वाढायला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे पाण्याची पातळी सुद्धा वाढत जाणार आहे. म्हणजे सांगायचं असं की पृथ्वीच्या ऱ्हासाला जो 8 प्लॅनेटमध्ये सर्वात महत्वाचा जो ग्रह आहे, प्लॅनेट आहे, म्हणजे पृथ्वी, कारण त्याच्यावर जीवसृष्टी आहे, त्याचा ऱ्हास सुद्धा आपण आपल्याच हाताने करू नये. याच्यासाठी पर्यावरणाचा योग्य समतोल आपल्याला विद्यार्थी मित्रांनो राखायला हवा. पर्यावरण संवर्धन मध्ये आपण बघितलं की नैसर्गिक घटक आणि मानवनिर्मित दूषित घटक. आपण प्रदूषण करतो, आपण मोठे मोठे कारखाने बघतो, त्या कारखान्यामधून बाहेर पडणारे सल्फर डायऑक्साईड किंवा कार्बन डायऑक्साईड अशासारखे वायू बघतो आणि या वायूंमुळे याचं पर्यावरणाचं प्रदूषण होतं आणि त्याच्यामुळे असमतोल निर्माण होतो, इम्बॅलन्स तयार होतो आणि त्याचा परिणाम सांगितल्या त्याप्रमाणे बायोटिक फॅक्टर्सवर होत असतो. इथे बघा, पर्यावरणावर परिणाम करणारे घटक, नैसर्गिक घटक कोणते आहेत आणि मानवनिर्मित घटक कोणते आहेत.
आता याच्याविषयी माहिती आपल्याला मिळवायची आहे. म्हणजे उदाहरणार्थ नैसर्गिक घटक भूकंप सांगितला किंवा ज्वालामुखीचा उद्रेक आहे किंवा सुनामी असेल, आणि मानवनिर्मित घटकांवर जंगल तोड आहे. आपण त्याच्यानंतर जे डोंगर असतात मोठे मोठे ते पोखरून त्याच्यापासून टनेल तयार करतो, जेणेकरून आपल्या सुखसोयींसाठी आपण वेगळ्या प्रकारचे घटक निर्माण करतो, परंतु ते पर्यावरणाला घातक असतात, म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास करण्यासाठी कारणीभूत असतात. आता इथे महात्मा गांधींचं वाक्य दिले बघा, प्रत्येकाची गरज पूर्ण करण्यास पृथ्वी समर्थ आहे, पण कोणाची हाव पूर्ण करण्यास नाही. म्हणजे आपल्याला हाव निर्माण झालेली आहे. मानव हा एकमेव प्राणी बुद्धिमान आहे ज्याला विकसित मेंदू आहे, आणि तो आपल्या मेंदूचा वापर करून पृथ्वीवर असलेले जे रिसोर्स आहेत त्याचा अत्यंत घातक असा वापर करतो, आणि त्याच्यामुळे त्याची हाव निर्माण झालेली आहे. तर महात्मा गांधींच्या वाक्याप्रमाणे पृथ्वी सर्वांना सामावून घेईल, सर्वांचं कल्याण करेल, परंतु आपण जर हाव केली तर मात्र पृथ्वी आपल्याला तशा प्रकारे मदत करणार नाही. आणि त्याच्यामुळे भूकंप, ज्वालामुखी अशा प्रकारचे नैसर्गिक घटक किंवा आपण जर जंगलतोड केली तर त्याच्यामुळे पावसाचं प्रमाण कमी होणं किंवा मातीची झीज होणं अशा प्रकारच्या गोष्टी होत राहणार. म्हणजे हेच पर्यावरणावर परिणाम करणारे वेगवेगळे घटक आहेत. जे बघा, आज पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. पर्यावरणीय प्रदूषण ही त्यापैकी एक प्रमुख समस्या आहे. बघा, वणवा पेटतो, जंगलाला आग लागते आणि त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड सारखा वायू बाहेर पडतो. जो कार्बन डायऑक्साईड वनस्पतींसाठी उपयुक्त आहे, परंतु जास्त प्रमाणात जर कार्बन डायऑक्साईड झाला तर तो हीट रिटेन करतो आणि त्याच्यामुळे पृथ्वीवरचं टेम्परेचर वाढण्यास मदत होते. सर्वसाधारणपणे कोणत्याही वस्तूचे व पदार्थाचे दूषितीकरण म्हणजेच त्याचे प्रदूषण होय. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या फॅक्टरीज लावल्या, म्हणजे आपल्या कल्याणासाठी आपण फॅक्टरीज उभ्या केल्या, जेणेकरून आपल्याला त्यातून रोजगार मिळतो आणि आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी आपण त्यातून कमवू शकतो. परंतु हे करत असताना कंपनीमध्ये किंवा कारखान्यामध्ये तयार झालेला जो सांडपाणी आहे, जे सांडपाणी आहे त्याची विल्हेवाट आपण योग्य प्रकारे लावत नाही. ते पाणी आपण नदी नाल्यांमध्ये सोडतो आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम तेथील जैविक जी साखळी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये वाढणारे मासे किंवा इतर जे पाण्यामध्ये वाढणारे ॲक्वॅटिक लाईफ जे आहे त्याच्यावर त्याचा या दूषितीकरणाचा परिणाम होत असतो. याला प्रदूषण असं म्हणतात. इथे पहा, आपल्या चित्रामध्ये दिसतंय, आता मुंबई सारखं शहर जर आपण बघितलं तर अशा प्रकारे इथे धूर, म्हणजे जेव्हा पेट्रोल किंवा डिझेल जळत असतं त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असतं. ज्या वेळेला आता लॉकडाऊन होतं त्यावेळेला प्रदूषणाची पातळी कमी झाली होती. दिल्ली सारख्या शहरामध्ये आपण नेहमी ऐकत असतो की प्रदूषणाची पातळी खूप वाढलेली आहे. आता हे कशामुळे होतं तर वाढलेल्या व्हेकल्समुळे. म्हणजे आपण पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर केला पाहिजे. तो न करता आपण जर प्रायव्हेट गाड्या वापरायला लागलो तर तेवढ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड अशा प्रकारचे घातक वायू बाहेर पडतील. आता लक्षात घ्या, प्रदूषण ही खूप व्यापक संकल्पना आहे, आपल्याला माहित आहे, आणि ह्याचा परिणाम सजीव सृष्टीवर होत असतो आणि त्याच्यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनाची गरज आहे. आता मला सांगितलं त्याप्रमाणे कशा प्रकारे प्रदूषण होत असतं. हवा, जल, ध्वनी, जलाचं प्रदूषणाविषयी आपण ऑलरेडी बोललेलो आहोत. कंपनीमध्ये तयार होणारा जो केमिकल जे आहे, घातक रसायनं जी आहेत ती या पाण्यामध्ये सोडल्या गेल्यामुळे त्याचा परिणाम जैविक गोष्टींवर होत असतो आणि त्याच्यामुळे ते जे इकोसिस्टीम आहे ती पूर्णपणे तिचा ऱ्हास होऊ शकतो. आता किरणोत्सारी म्हणजे काय, आपण अणुऊर्जेसाठी प्रयत्न करतो. युरेनियम सारखी घातक मूलद्रव्ये जर पाण्यामध्ये सोडली गेली किंवा हवेमध्ये सोडली गेली तर त्याचा घातक परिणाम आपल्यावर होऊ शकतो. भूमी म्हणजे जमिनीमध्ये अशा प्रकारचे केमिकल्स किंवा औष्णिक म्हणजे आपल्याला माहित आहे, आपण कोल वापरतो, कोळसा वापरतो आणि त्याच्यापासून उष्णता निर्माण करतो पाण्यामध्ये आणि औष्णिक ऊर्जा निर्माण करत असतो. तर ह्या कोलमुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं. प्रकाश, प्लास्टिक प्रदूषण असे विविध प्रकारचे प्रदूषण आढळून येते. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या, या सर्वांचा विपरीत परिणाम हा सर्व सजीव आणि त्यांच्या अस्तित्वावर होत असतो व यातूनच आज पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे. म्हणजे हा जो पॉइंट आहे, बरेचसे ग्रुप आता पुढे येत आहेत की पर्यावरण संवर्धन केलं पाहिजे, अन्यथा आपली येणारी पिढी जी आहे त्याला पर्यावरण दिसणार नाही आणि या पृथ्वी, या ग्रहाचा ज्याच्यावर सजीव सृष्टी आहे त्याचा ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही. इथे पहा, हवा प्रदूषण, जलप्रदूषण आणि मृदा प्रदूषण यांचा आपण मागील इयत्तांमध्ये सविस्तर अभ्यास केलेला आहेच. आता हवा प्रदूषणामध्ये घटक कोणकोणते आहेत तर कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आहे, हायड्रोकार्बन्स आहेत, सल्फर आणि नायट्रोजन डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड इत्यादी. आता घनरूप पदार्थांमध्ये कुठले असतील तर धूलिकण आहे म्हणजे डस्ट पार्टिकल्स, राख, ऍश, कार्बन, शिसे, एस्बेस्टस इत्यादी. आता आपल्याला ह्यांचे जलप्रदूषण आणि भूप्रदूषण यांचे स्त्रोत आणि परिणाम आणि त्यांच्या उपाययोजना
त्या आपल्याला स्वतःला शोधून काढायच्या आहेत. इंटरनेटच्या मार्फत आपण ह्या गोष्टी शोधून काढू शकतो. आता हे तुमचं काम आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण आपण अशा प्रकारचे चार्ट तयार करून त्यांचा चार्ट वाईज जर अभ्यास केला तर हा अभ्यास सुद्धा आपल्या लक्षात राहील. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे लेसन शिकता शिकता प्रदूषण कशा प्रकारे रोखता येईल त्याविषयी सुद्धा आपण योग्य प्रकारे विचार करू शकतो. किरणोत्सारी प्रदूषण लक्षात घ्या. किरणोत्सारी प्रदूषण हे नैसर्गिक आणि मानवनिर्मित या दोन प्रकारे होऊ शकते. किरणोत्सारामुळे बाहेर पडलेले अल्ट्रा व्हायलेट किरणे म्हणजे आपल्याला माझ्या सूर्यापासून सुद्धा अतिनील किरणे येत असतात आणि ओझोनची लेअर त्यांना फिल्टर करत असते. इन्फ्रारेड किरणे ही नैसर्गिक किरणोत्सारात मोडतात. म्हणजे अल्ट्रा व्हायलेट UV किंवा इन्फ्रारेड IR ही जी रेज आहेत हे नॅचरल असतात. तर एक्स रे आपल्या समजा हाडाचा भाग मोडला असेल किंवा काही फ्रॅक्चर असेल तर आपण एक्स रे काढतो. अणुभट्ट्यांमधून होणारा किरणोत्सार म्हणजे आपण ते युरेनियम 236 किंवा 235 हे केंद्रक वापरत असतो. हे मानवनिर्मित किरणोत्सारात मोडतात. जगात आतापर्यंत चेर्नोबिल, विंडस्केल आणि 3 माईल आयलंड अशा मोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत आणि ह्यांच्याविषयी आपण आजपर्यंत ऐकत आलेलो आहोत. या दुर्घटनांमुळे हजारो व्यक्ती दीर्घकाळ प्रभावित झाल्या आहेत. किरणोत्सारी प्रदूषणाचे काही परिणाम त्यांनी दिलेले आहेत. बघा, एक्स रेच्या उच्च प्रमाणामुळे कॅन्सरकारी अल्सर निर्माण होतात. म्हणजे कॅन्सर त्याच्यामुळे तयार होऊ शकतो. शरीरातील ऊतींचा नाश, ऊती म्हणजे पेशींपासून बनलेल्या ऊती आहेत आणि ऊतींपासून ऑर्गन्स बनतात, तर त्या ऊतींचा नाश होऊ शकतो किरणोत्सारामुळे. जनुकीय बदल घडून येऊ शकतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्या शरीरामध्ये 46 गुणसूत्र असतात, म्हणजे 23 जोड्या असतात आणि त्याच्यामध्ये जनुकीय बदल होऊन वेगळ्या प्रकारची ॲबनॉर्मॅलिटी जन्माला येऊ शकते. दृष्टीवर म्हणजे विजनवर सुद्धा त्याचा घातक परिणाम होत असतो. म्हणजे किरणोत्सारी प्रदूषणाचा अशा प्रकारे परिणाम आपल्या शरीरावर होत असतो, म्हणजेच मानव जातींवर होत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये काय शिकलो? आपण पाहिलं की कशा प्रकारे प्रदूषण होऊन पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे. आता आपली पृथ्वी 8 ग्रहांमध्ये म्हणजे सूर्यमालेतील असलेल्या 8 ग्रहांमध्ये एक पृथ्वीच अशी ग्रह आहे की त्याच्यावर सजीवसृष्टीला पोषक असं वातावरण आहे. परंतु जर आपण प्रदूषण करत गेलो तर पर्यावरणाचा ऱ्हास होईल आणि पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यामुळे एक दिवस म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्यांना ही पृथ्वी व्यवस्थित बघता येणार नाही. तर आपल्याला आजच गरज आहे की अशा प्रकारच्या पर्यावरणाचा ऱ्हास होण्यापासून आपण त्यांना वाचवलं पाहिजे आणि पर्यावरणाचं संवर्धन केलं पाहिजे. धन्यवाद.